तर आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत औपचारिक पत्रलेखन. पत्रलेखनाचा एक भाग आहे. पत्रलेखनाचे दोन भाग पडतात. एक असतं औपचारिक पत्रलेखन आणि एक असतं अनौपचारिक पत्रलेखन. त्याच्यातला आज आपला पहिला भाग बघणार आहोत औपचारिक पत्रलेखन आणि पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत अनौपचारिक पत्रलेखन. तर खूप महत्वाचा भाग आहे. 8वीच्या 9वीच्या आता पेपर येत आहेत, त्या पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा भाग आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे, तर आपण बघू. तर औपचारिक पत्रलेखन म्हणजे नेमकं काय. सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं औपचारिक म्हणजे काय. औपचारिक आणि औपचारिक म्हणजे काय. अनौपचारिक आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत, या व्हिडिओत आपण औपचारिक बघणार आहोत. तर औपचारिक म्हणजे काय, जे पत्र आपण अधिकारी, शिक्षक, संस्था किंवा कार्यालयाला लिहितो त्याला आपण औपचारिक पत्रलेखन असं म्हणतो. म्हणजे काय, तर फॉर्मल लेटर म्हणजे काय, तर आपली जी लँग्वेज असते पत्रामध्ये लिहिण्याची किंवा बोलण्याची, तर ती आपली फॉर्मल असते. म्हणजे काही आपण असं काहीही नाही बोलू शकत. जसं की आपण मित्र असला किंवा भाऊ असला तर म्हणतो काय चाललं भाऊ, बरं आहे का, माझा नमस्कार, असं तसं असं आपण त्यांना बोलू शकतो. पण या औपचारिक पत्रामध्ये आपण बोलू शकत नाही, कारण याचं नावच औपचारिक आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पत्र कोणाला लिहितात, तर अधिकारी, शिक्षक, संस्था किंवा कार्यालयाला हे पत्र लिहिल्या जातात. समजलं. त्याच्यानंतर उदाहरणार्थ जर आपण बघितलं, जसं की मुख्याध्यापकांना आपण पत्र लिहू शकतो. मुख्याध्यापकांना कशाबद्दल पत्र लिहू शकतो, रजा मागण्यासाठी पत्र लिहू शकतो, किंवा मग रजा म्हणजे सुट्टी मागण्यासाठी पत्र लिहू शकतो, किंवा काय आपल्याला काही प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेम बद्दल आपण त्यांना पत्र लिहू शकतो. ठीक आहे. तसंच बघितलं नगरपालिकेसाठी म्हणजे आता कार्यालयामध्ये काय येतं, नगरपालिका एक कार्यालयामध्ये येतं. मग नगरपालिकेबद्दल जर आपली काही मागणी असेल किंवा आपल्याला काही जर तक्रार करायची असेल तर आपण त्याला नगरपालिकेला आपण पत्र लिहू शकतो. अशा प्रकारचे पत्र आपण अशा प्रकारचा अर्ज आपण करू शकतो. एक प्रकारे काय करू शकतो, तर अर्ज आपण करू शकतो. अर्जालाच आपण औपचारिक पत्रलेखन असं म्हणतो. ठीक आहे, तर मग आता बघू पुढं की औपचारिक पत्रलेखनाचे काही भाग. आता औपचारिक पत्रलेखन कसं आहे बघा. औपचारिक पत्रलेखन असतं 6 मार्काला. आपल्याला किती मार्काला, 6 मार्काला. 6 मार्काला औपचारिक पत्रलेखन असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपला जो फॉर्मॅट जर बघितला आपण औपचारिक पत्रलेखन लिहिण्याचं, तर सगळ्यात पहिले असतं आपल्याला दिनांक लिहायची असते. दिनांक काय लिहायचे असते, दिनांक. तर दिनांक बघा कशा पद्धतीत लिहायची असते. अशाच पद्धतीत दिनांक लिहिला गेली. 2 मार्च समजा, काही जो महिना असेल त्या मार्च लिहायचं, एप्रिल असेल एप्रिल लिहायचं. जे काही तुम्हाला विषयामध्ये दिलेला असेल पेपराच्या, तोच विषय आपला तिथं तीच दिनांक आपली तिथं आली पाहिजे. असं लिहायचं नाही की 02, आता मार्च म्हणजे 03/2026 असं लिहायचं नाही. ह्याच पद्धतीत लिहिला गेलं पाहिजे दिनांक. ठीक आहे, तरच तुम्हाला मार्क भेटेल. कारण या दिनांकाला सुद्धा मार्क आहे. आणि दिनांक जर पेपरात दिलेली असेल तर ती दिनांक टाकायची, नसेल दिलेली तर आपण आपल्या मनाने पण दिनांक टाकू शकतो. त्याच्यानंतर प्रति म्हणजे काय, आपण कोणाला तरी लिहिणार आहोत, तर म्हणजे ज्याला लिहिणार आहोत त्याला आपण प्रति म्हणून उच्चारायचं. तर त्या व्यक्तीचे नाव लिहायचे, ज्याला लिहायचे त्या व्यक्तीचे नाव. समजा मुख्याध्यापकाला लिहायचे तर मुख्याध्यापकांचं नाव लिहा, किंवा माननीय मुख्याध्यापक असं लिहा. किंवा जर नगरपालिकेला लिहायचं असेल तर नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष त्यांचं नाव लिहा, किंवा माननीय नगराध्यक्ष असं पण लिहिलं तरी चालेल. आता हा जो व्यक्तीचे नाव आहे, जर समजा एखाद्या वेळेस विषयामध्ये जो पेपराचा जो विषय असणार, पेपरात जो विषय देणार आहे, त्या विषयामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव पण दिलेलं असतं किंवा संस्थेचं नाव दिलेलं असतं, तर जे आपल्या पेपरात नाव असणार आहे तेच नाव आपल्याला या विषयामध्ये व्यक्तीच्या नावामध्ये घ्यायचंय. मग तिथं त्यांचा पत्ता घ्यायचा आहे. परत आता पत्ता, नेमकं त्यांचा पत्ता कोणता आहे, मग पत्ता दिलेला, तो पत्ता पण आपल्याला विषयामध्ये दिलेला असतो. तोच पत्ता आपण इथे लिहायचा. त्याच्यानंतर पिनकोड काय लिहायचं, पिनकोड असतो. प्रत्येक गावाला एक पिनकोड वाटून दिलेला असतो, तो पिनकोड असतो, तो पिनकोड लिहायचा आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर एवढं याला आपला भेटतो 1 मार्क. किती मार्क, 1 मार्क. आता समजा तुम्हाला वाटतंय की आपल्याला पत्रलेखन लिहिता येत नाही, एवढं लिहा, 1 मार्क तुम्हाला हमखास भेटतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्क जाऊ द्यायचा नाही. त्याच्यानंतर विषय लिहायचा. विषयमध्ये लक्षात ठेवायचं, विषय लिहिताना कधी पण 2 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये विषय लिहायचा नाही. विषय हा फक्त 7-8 शब्दामध्ये आणि एकाच ओळीमध्ये विषय लिहिला गेला पाहिजे, तरच विषयाचे मार्क भेटतात. नाही तर विषय म्हटल्यानंतर काही विषय लिहून ठेवायचा असं नाही. विषय जो आपल्याला दिलेला पेपरमध्ये तोच विषय लिहायचा असतो, कारण विषय आपल्याला हा दिलेलाच असतो. ठीक आहे, तो विषय आपल्याला 7-8 शब्दामध्येच लिहायचा आहे. ठीक आहे, एकाच ओळीमध्ये आलेला पाहिजे. त्यानंतर पत्राचा मजकूर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, म्हणजे आपल्या पत्राची जी बॉडी आहे, जे सर्वात महत्वाचं आहे, ज्याच्यात आपण लिहिणार आहे काय विषय, काय नाही ते आपल्याला पत्राचा मजकूर लिहायचा आहे. ठीक आहे, पत्राचा मजकूर लिहिताना मग लिहायचं माननीय, समजा नगराध्यक्षांना लिहितोय तर माननीय नगराध्यक्ष, आदरणीय नगराध्यक्ष, असं इथं पण आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर जे मजकूर लिहितो हा मजकूर 3 पॅरेग्राफ मध्ये लिहिला गेला पाहिजे. किती, 3 पॅरेग्राफ मध्ये. कसं, पत्राचा मजकुराची सुरुवात,
मजकुराचा मध्य आणि मजकुराचं शेवट 3 पॅरेग्राफ लिहिला गेले पाहिजे. आणि एक पॅरेग्राफ कमीत कमी 2 ओळीचा किंवा 2 ओळीचा पाहिजे. म्हणजे टोटल मिळून 2 6 घेतलं किंवा 7 किंवा 8 ओळीमध्ये आपला अख्खा मजकूर झाला पाहिजे. जास्त मोठं पत्र पण लाभलं नाही पाहिजे. ठीक आहे, कारण पत्र हे एक सफिशियंट आकारात असतं, एक सफिशियंट स्ट्रक्चर मध्ये असतं. त्या स्ट्रक्चर मध्ये आपलं झालं पाहिजे. नंतर ते झाल्यानंतर नंतर शेवट करायचं. याला भेटतं 3 मार्क. किती भेटतं त्याला? 3 मार्क भेटतात. 3 विषयाला भेटतो 1 मार्क. 3 आणि 2 झाले तुमचे 5 मार्क, बरोबर. आणि 1 मार्क कशाला भेटतो? तर 1 मार्क आपल्याला शेवट भेटतो. म्हणजे मग लिहायचं शेवटी मग आपला विश्वासू, आपला जे काही असेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं नाव लिहायचं. स्वतःचं नाव म्हणजे स्वतःचं नाव लिहायचं का पेपरात? तर नाही, स्वतःचं नाव लिहायचं नाही. स्वतःचं नाव नाही लिहायचं. जे विषयात दिलेलं असतं ते नाव आपल्याला तिथं घ्यायचं लागतं. स्वतःचं नाव कधीच पेपरात लिहायचं नाही. किंवा आपला पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल काहीच लिहायचं नाही. मग नाव लिहायचं. म्हणजे विषयात नाव दिले असते, नाव लिहायचं नाही. तर एक रॅन्डम कोणाचं तरी नाव लिहून टाका, तुमच्या मित्राचा, मैत्रिणीचं कोणाचं तरी. ठीक आहे, त्याचा पत्ता लिहायचा. स्वतःच्या घराचा पत्ता पेपरात लिहायचा नाही. मार्क भेटत नाही आणि तुमचा पेपर सुद्धा रद्द होऊ शकतो जर त्यांना आढळलं तर. त्यामुळे पत्ता लिहायचा नाही. तर मोबाईल नंबर पण लिहिताना काय करायचं? आधीचे 2 अक्षर कोणते पण लिहायचे नाही. असं गुणाकाराची फुले आपण मारून द्यायची. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला नंबर, स्वतःचा नंबर लिहायचा नाही किंवा दुसऱ्याचा पण नंबर तिथं लिहायचा नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर ईमेल. ईमेल पण आपण काय लिहायचं? abc@gmail.com. स्वतःचं नाव वगैरे लिहायचं नाही. समजलं? अशा प्रकारे जर तुम्ही केलं याला भेटतो 1 मार्क. किती? मग झाला 1 2 3 आणि 2 5 आणि हा 1 6. 7चे 6 मार्क तुम्हाला पत्रामध्ये, औपचारिक पत्रामध्ये भेटतील. ठीक आहे, मग आता आपण याच्यावर एक उदाहरण बघू. उदाहरण जर बघितलं आपण तर बघा, हे उदाहरण एक त्यांनी पत्र दिलंय. ते पत्र बघा कशा पद्धतीत दिलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले सांगितलं दिनांक लिहिलीये. त्यानंतर प्रति दिले. आता कोणाला लिहिता येते? तर व्यवस्थापकाला लिहिताय. कोणते व्यवस्थापक, कशाचे व्यवस्थापक आहे? तर ज्ञानदीप बुक डेपोचे व्यवस्थापक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा ऍड्रेस दिलाय, म्हणजे पत्ता दिलाय. त्याच्यासोबत इथं पिनकोड पण दिलाय, बरोबर. त्याच्यानंतर विषय बघा किती, फक्त एवढ्याच 3च शब्दात विषय दिलेला. काय? पुस्तक मागविण्याबाबत विनंती. विनंतीचा हा पत्र आहे किंवा यालाच आपण अर्ज पण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा महोदया म्हणतात. महोदय, कारण आपल्यापेक्षा ते मोठे असणार आहे किंवा अनोळखी असणार, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना रिस्पेक्ट द्यायची, त्याच्यामुळे ते महोदय म्हणतात. त्यानंतर बघा, मी पुणे येथील विद्यार्थी आहे. सगळ्यात पहिले आपली माहिती द्यायची. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचंय? तर आपली माहिती द्यायची. मग आपली माहिती दिली. मला आपल्या दुकानातील इयत्ता 8वीची काही आवश्यक पुस्तके मागवायची आहेत. मग तुम्ही कशाबद्दल लिहितायत? तुम्हाला काय मागवायचे? तर पुस्तक मागवायचे. कारण आपण इथंच लिहिलं आधी विषयामध्ये, पुस्तक मागविण्या विनंती. मग कोणते पुस्तक मागवायचे? मग बघा, कृपया खालील पुस्तके पोस्टाने पाठवावीत. कशाने म्हणतायत ते? कशाने म्हणतोय आपण त्यांना? की पोस्टाने पाठवावेत. आपण त्यांना विनंती केली की तुम्ही हे कृपया पोस्टाने पाठवा. मग त्याच्यानंतर त्यांनी त्याची लिस्ट दिलेली पुस्तकांची. ठीक आहे, पुस्तकांची लिस्ट त्यांनी सेपरेट दिलेली खालच्या एका ओळीत. बघा कोणते कोणते पुस्तक लागतात? मराठी व्याकरण, गणित मार्गदर्शन आणि विज्ञान पुस्तक. या पुस्तकाची लिस्ट दिली. अशी लिस्ट आपण 1 बाय 1च लिहिली पाहिजे. डायरेक्ट पुस्तकाचं नाव लिहायचं नाही. 1 2 3 मग अशी पुस्तकाची नाव लिहायचे. एका याच्यात पुस्तकांची नावं लिहायची नाही जर मागणी पत्र असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुस्तकाची किंमत व पोस्टाचे खर्च कळवावा. काय म्हणतायत ते? नंतर शेवट काय करायचं आपल्याला? की तुम्हाला काय बोलायचं त्याच्याबद्दल ते सांगायचंय. काय सांगतायत मग ते? पुस्तकाची किंमत व पोस्टाचा खर्च कळवावा. तसेच पुस्तक लवकर पाठवावीत ही विनंती. काय केली त्यांनी? तर विनंती केली. कारण त्यांनी विषयात आधी सांगितलेलं की आपल्याला विनंती करतोय आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर धन्यवाद म्हणायचं. कारण आपण त्यांना आदर देतोय. आदर, कारण ते आपल्यापेक्षा मोठे असू शकतात, छोटे असू शकतात, आपल्याला माहितीत का नाही. तर आपण आपल्या पद्धतीने लिहायचं नीट व्यवस्थित. धन्यवाद म्हणायचं. तर आपला नम्र म्हणजे काय? आपण स्वतः. त्यांना काय म्हणायचं? आपला नम्र. ठीक आहे, किंवा आपला विश्वासू असं पण म्हणू शकतो. खाली स्वाक्षरी करायची. त्याच्यानंतर आपलं नाव लिहायचं. आपलं नाव, स्वतःचं नाव लिहायचं का नाही? जो विषयात नाव असेल तेच नाव लिहायचं. जर नसेल तर रॅन्डमली कोणाच तरी दुसऱ्याचं नाव लिहा, तुमचं नाव लिहू नका. त्याच्यानंतर काहीतरी ऍड्रेस टाकायचा, पिनकोड टाकायचा. मोबाईल नंबर या पद्धतीने लिहायचा का नाही? या पद्धतीने मोबाईल नंबर लिहायचा नाही. मोबाईल नंबर कसा लिहायचा? 95. एवढं पण लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. असा मोबाईल नंबर लिहायचा नाही. त्याच्यानंतर ईमेल बघा, एक तर नाव टाका @gmail.com करा, पण ओरिजिनल ईमेल टाकायचा नाही. सोपन सरळ काय करायचं? abc@gmail.com. बस एवढं टाका, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. ठीक आहे, समजलं? बस एवढंच करायचं, काहीच नाही. तुम्हाला 6 पैकी 6 मार्क. आता तुमची 8वीची 9वीची जे येणारी परीक्षा आहे त्याच्यात तुम्हाला हमखास याचा फायदा होईल म्हणजे होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.